नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गेल्या 2 दिवसापासून आपण अध्यायाच्या सारभूत विषयाचं चिंतन करत आहोत. अक्षर समुद्राप्रमाणे आहेत. ओवे आणि अध्याय याचं चिंतन करणं खूप जड आहे. न्यायशास्त्रामध्ये म्हण आहे, अकरणीयात मंद करणं श्रेया. काहीच करायचं नाही तिथं थोडं करणं जरा जास्त श्रेष्ठ आहे. म्हणून आपण एक सारांश रूपानं याचं आपण चिंतन करत आहोत. आजचा जो 6व्या अध्यायाचा विषय आहे तो खूप सुंदर विषय आहे. आणि कालपर्यंतचा विषय जो होता तो जवळपास माणसाच्या आटोक्यातला होता. कर्म केलं पाहिजेत, परिस्पास सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची, खंती करती ते कर्माची गावंडे गा. कर्म करण्याकरता जे आळस करतात ते माणसं मूर्ख आहेत. ते कालपर्यंतचा विषय ठीक होता. कर्म आपल्या जीवनामध्ये आहेत, ज्ञान आपल्या जीवनामध्ये. आजचा विषय जो आहे 6वा अध्याय थोडा अवघड आहे. आणि अवघड विषय जर एखाद्याचा आवडता असला तर आपण जास्त अवघडून जातो. एक तर योगशास्त्र आहेत. योगशास्त्रामध्ये पुन्हा माऊलीचा आवडीचा विषय, आणि त्यात पुन्हा जर माऊलीला बहर आला सांगायचा तर अजून जास्त तो किचकट होऊन बसतो. आणि याचं स्पष्टीकरण सुनेला डायरेक्ट न बोलता मुलीला बोलून जसं केलं जातं तसं ज्ञानोबांनी या अध्यायाची सुरुवात अशा पद्धतीने केलेली. संजयाला उचललेलं आहे. संजयाला नौकर माणूस, एकनिष्ठ नौकर. फार मिळणं दुर्मिळ आहेत बरं का या जगात. पोरं एकनिष्ठ नाहीत आपल्या रक्तातली. काम करायला आलेली उपरी माणसं कोण निष्ठावान राहणार आहे? संजय. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की राजा, फार छान विषय चाललाय. धृतराष्ट्र पण ऐकतोय बरं का. तुमच्यातलं आणि आमच्यातलं एवढं अंतर आहे आंधळ्यामध्ये. डोळ्यातून आपली 80% ऊर्जा बाहेर जाते डोळ्यातून, आणि 20% कानातून आपल्याला प्राप्त होते. याच्या विरोधामध्ये आंधळ्याचे, त्याची सगळी ऊर्जा कानावर असते. आणि कानावर शब्द आदळला की त्याला कळतं किती अंतरावर माणूस उभा आहे, कुठल्या दिशेला आहे. कानाने दिसतं त्याला. म्हणून अतिशय अवघड ऐकण्याच्या बाबतीमध्ये आंधळा. आणि इतकं पक्का ऐकणारा आंधळा माणूस, त्यात राजा, आणि त्यात गीता ऐकायला मिळाली. त्याला काय सांगायची गरज आहे विषय चांगला आहे म्हणून. हे जरा वारकरी असल्यामुळं भारावलं संजय. काय ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली. ही राजा धृतराष्ट्र राजकारणी माणूस. कोणी कुणाला मारलं, कोणी डाव टाकले हे ऐकायची सवय झालेली. आधीचं चित्त मायेचे असे शब्द कुठं त्याला ऐकायची सवय. म्हणून संजय सुरुवात करतो ते एक ज्ञानोबांचं प्रतिनिधित्व आहे. ज्याला योगातलं काहीच कळत नाहीत, संजयाप्रमाणे त्याला आवडेल. अजिबात योगातलं काही कळत नाही त्याला, ठीक आहे, आवडेल त्याला. थोडाफार जाणकार श्रोता असेल त्याला विषय आवडू शकतो, असं काही जरुरी नाही आहे. परंतु आंधळा जर धृतराष्ट्र असेल ना तर तो 6व्या अध्यायासाठी अयोग्यच आहे. पण माऊलीला असं म्हणायचंय की या अध्यायाला लोक अधिकारी नाही आहेत, पण सरळ म्हणलं तर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचणार नाही आहेत.
म्हणून प्रतिनिधित्व म्हणून धृतराष्ट्राला घेतलेले आहेत. आणि बोलताना सुरुवात फार संजय म्हणे राजाला, पृथ्वीचा राजा आहे बरं का. मी बोलतोय म्हणजे इतका धृतराष्ट्र लहान नाही हे तुमच्या लक्षात असू द्या. इथं माणूस ग्राम सदस्य म्हणून निवडून येत नाही. भारताचा मालक होणं म्हणजे काही एवढी चेष्टा समजू नका. हे ज्ञानोबराय बोलतात त्याचा अभिप्राय मी तुम्हाला सांगतोय. आणि तो राजा, त्या राजाला सांगतात तसं पाहिलं तर राजा आपल्याला ह्या विषयाशी काही देणं घेणं नाहीये. कोण मारलं कोण जिंकलं हा आपला विषय आहे, संजय म्हणतोय बरं का. पण काय चालता चालता असा विषय झाला की दोघांच्या गप्पा सुरू झाल्या आणि त्या गप्पामध्ये ब्रह्मविषय सुरू झाला. म्हणजे एखादं श्रीमंताचं घर आहे आणि त्या श्रीमंताच्या घरामध्ये आवडीचे पाहुणे आलेले आहेत म्हणून त्यांच्याकरता खास स्वयंपाक तयार केलेला आहे. आणि काही लोकांना असं वाटलं की चला आपण फिरत फिरत जाऊ, दमले ते, आणि त्यांना असं वाटलं शेजारी घर आहे चला आपण जाऊ तिथे. काय ज्ञानोबांच्या ओव्या आहेत, किती गजबच्या ओव्या आहेत तुम्ही बघा. आणि बोलताना अगदी मनमोकळेपणाने ज्ञानोबाराय बोलतात. ब्रह्मरसाचे परगुणे पक्वान्न अर्जुना लागी नारायणे केले. स्वयंपाक तयार केला फक्त अर्जुनासाठीच. माऊली बरं का, आता हे माऊलीचं म्हणणं फार वेगळं आहे. तेच अवसरे पाहुणे पातलो आम्ही. अर्जुना करता स्वयंपाक केला, आवडीच्या मुलासाठी आवडीचं जेवण तयार केलं, पण आपण पाहुणे म्हणून तिथं गेलो. घर श्रीमंताचं होतं. त्याने सांगितलं आता आम्ही असा आमच्यासाठी स्वयंपाक केलेला आहे, पण आता तुम्ही आला तर आमच्या पंक्तीला बसा, नाईला जाणं, जर सभ्य माणसं असतील तर. नाहीतर पुण्यातली आणि शिकलेली माणसं जर असली तर ती येतानाच म्हणतात तुम्ही जेवून आलाच असाल. म्हणजे जेव्हा उपाशी आहात असला कसलाच विषय नाही तो. मग तुम्ही काम करा, बैठकीमध्ये बसा, आम्ही जेवून घेतो, नंतर तुमचं काय काम असते बघू. पण हे परमात्मा आहे, ब्रह्मरसाचं जेवण आहे. आणि शब्दप्रयोग फार आहेत. आडमुठी तत्व फावले. कुणाला माहिती कसली ब्रह्मविद्या आहे, कसला देव आहे. मला सांगायचं होतं जिंकणार कोण आहे, तुम्हाला ऐकायचं होतं विजय कोणाचा होतो. आडमुठी तत्व फावले मध्येच. पण दिव्य दृष्टीचा संजय होता, त्याला फार समाधान वाटलं. माझ्या बोलण्याकडे खूप गांभीर्याने लक्ष द्या बरं का. माऊली असे बरेच विषय असतात न बोलता बोलून जातात, शब्दातून सुचवतात. आणि जसं त्यांनी ते ब्रह्मविद्येचं आणि ब्रह्माचं वर्णन केलं, धृतराष्ट्र हा फार मोठ्या ऋषिकुळातला मनुष्य आहे. सनकादिक स्वतः येऊन सनत कुमाराने धृतराष्ट्राला ब्रह्मविद्येचा उपदेश केलेला आहे. केलेला म्हणजे त्याची ब्रह्मविद्या अगोदरच झालेली आहे, विदुरानं केलेला आहे, सगळ्यातून तयार झालेला आहे तो. पुन्हा नौकराच्या तोंडातून त्याला ब्रह्मविद्या ऐकायची गरज नाहीये. म्हणून जसं याने सुरू केलं की आडमुठी तत्व फावले वगैरे वगैरे, लगेच धृतराष्ट्राने त्याला सांगितलं तुला कोणी विचारलं हे सगळं? ब्रह्मरसाचं जेवण आहे तर ब्रह्म आहे, तुला कोणी विचारलं? हे न पुसवत होते, हे मी विचारलं नाही. सभ्यता कशी असते बघा, याच्यावरच माणूस कुलीने का अकुलीने कळतो. चुकीचा प्रश्न विचारला धृतराष्ट्राने, पण हा नौकर आहे, मनातल्या मनात हसतो. हे जगातलं सगळ्यात वाईट केलेली टिंगल आहे. समोर जर हसलेलं कळालं ना, तो आडमुठ माणूस आहे, समोरच्या माणसाची टिंगल करता नाही आली. मनातल्या मनात जो हसतो तो बुद्धिमान माणूस. संजय असा आहे, मनी हसिला. संजयाच्या मनात हसू आलं, हे न पुसवतो ते म्हणले, हे विचारत नाही मी तुला. मनातल्या मनात हसला. इतका गोड शब्द ज्ञानोबाने टाकला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला. कुठली भाषा? संजयो म्हणे राया ते, एकदम सभ्य भाषा.
आणि उत्तर ही ज्ञानोबांची फिरकी आहे बोलण्याची शैलीत. त्यांना जर बोलायचं असलं ना ती भाषा बदलतात ते आणि कळणारच करते. म्हणे संजय म्हटला काय, म्हातारा मोहे नाशिला. तिन्ही शब्द विचित्र आहेत. एक तर म्हातारा आहे म्हणजे आता मरणाची वाट पाहणं आहे, त्याच्या पुढं काही जीवनाचा अर्थ नाही. त्याच्यात म्हातारा, त्याच्यात झाला मोह. आणि दूध जर विरजणासाठी टाकलं तर कामाला येतं, नासलं तर. म्हणे म्हातारा अगोदरच लोकांना आवडत नाही, मोहे नाशिला, नासला. आणि ज्ञानोबा याच्यापेक्षा जास्त बोलत नाही. अजून काय बोलायला पाहिजे. हे ज्ञानोबा कुठल्या टायमाला कोणते शब्द निवडतात, वाक्याला अलंकार कसे देतात, हे खूप समजण्यासारखं आहे. भगवान शंकर गीतेचं चिंतन करतात, ठीक आहे, श्रेष्ठ चिंतन करतात. आणि पार्वती जी नित्य नूतन स्वरूप आहे, देवी आहेत, भगवती आहेत, नवऱ्याचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करावं म्हणून सजून आलेली आहेत. आणि त्या कुठल्याही स्त्रीला असं वाटत असतं ज्यावेळेस मी नवीन सजून येते, नवऱ्याने थोडं साडीचं कौतुक केलं पाहिजे, सौंदर्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि ही भावना पार्वती स्त्री असल्यामुळं तिच्यामध्येही आहे. पण नेमकं गीतेच्या चिंतनामध्ये गुंतलेले शंकर, स्मशानात राहणारे संन्यासी आणि पुन्हा चिंतनात गुंतले, ती येऊन उभी राहिली तरी लक्ष नाही. अशा वेळेस जगातल्या सगळ्या स्त्रियांना एकच डाऊट येतो, माझ्याशिवाय दुसरं कोणी डोक्यात आहे का. मी समोर असताना अजून कुणी हिच्या डोक्यात. सगळ्यात मोठा संशय हा. सगळं प्रेम केलं जाईल पण इथे मात्र बाई कच्ची पडते. अजून कुणी डोक्यात आहे का. पार्वतीला वाटलं मी एवढी सजून आले, एवढं सगळं करून आले, शंकर माझ्याकडे कुणी डोक्यात आहे का, खात्री करावं. ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. चमत्कारोनी आश्चर्य, एवढी सजून आले मी आणि पाहत नाहीत माझ्याकडे, चमत्कारोने. आता इथे तुम्हाला काहीच कळलं नाही, ह्या ओवीतली विशेषता आहे. भगवान शंकर काही दारू पित नाहीत, व्यसनी नाहीत, कुठे गेलेले नाहीत, कायमस्वरूपी घरात बसलेले, स्मशानात बसलेले. त्यांच्यावर काय संशय घ्यायचा. काय संशय घेण्यासारखं शंकरावर नाही. मग आता देवीला बोलायचं पण नाही, कळवायचं ते तुम्हाला. शब्द बदलला, पार्वती नाही ते तर भवानी. प्रश्न करी शब्द काय वापरला तिथं. खूप राग आला ना जर एखाद्याला तर तिला स्त्री म्हणत नाही मनुष्य. ज्ञानोबाने शब्द बदलला. तर देवीच्या 1000 नाव आहेत, सौंदर्यवान नाव घेतलं नाही. ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. अरे गीतेचा अभ्यास करणार आहेत, गीता तत्व आहेत, कसं विचारलं पाहिजेत नाही. आणि भगवान शंकर म्हणतात हसून, हार म्हणे निजे देवी जैसे का. तू कशासाठी आली होती की तुझं स्वरूप कसं आहे, खूप छान दिसतेस, तसंच गीता छान आहे. तैसे नित्य नूतन देखीजे. हे शब्दातून कळण्यासारखं आहे बरं का. ज्ञानोबांची जी लकब आहे ना, अशी शब्दातून काय म्हणायचं आहे ना. आणि हे मानवी जीवनातलं सत्य. शब्द कळाले. एखादा मनुष्य मेला, तो कसा आहे किंवा कसा होता हे जवळच्या जिवंत माणसावरून कळतं. मनुष्य जर गेला असेल तर लोक म्हणतात ब्रह्मलीन झाले, निवर्तले. साधारण असेल मेले, जरा बदमाश असेल खपला. अर्थात काही बदल नाही. म्हणजे मृत्यूची जी क्रिया आहे ती सारखीच आहे, शब्दामध्ये बदल पडतो आणि ते शब्द आपलं जीवन असतं. तुम्ही काय केलं जीवनामध्ये हे जिवंत माणसं एका शब्दात प्रकट करतात. उलथला हा तर अवघड शब्द आहेत. आणि काही काही माणसं जर बोलायला लागले ना, बरा झाला गेला, बरा झाला म्हणजे हा पृथ्वीवर भार होता. असलं जीवन जगणारी माणसं या जगामध्ये आहेत. किती लोकांना त्रास देत असतील, किती लोकांचे हृदय दुखवत असतील, किती लोकांचे घरं उच्छाद करत असतील,
किती लोकांना लुटत असतील. ह्या सगळ्या जीवनाचा सारभूत प्रश्न म्हणजे एक शब्द असतो. ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणे म्हातारा मोहे नाशिला. काही मोठा माणूस काय बोलणार याच्यापेक्षा. नाशिला जन्म व्यर्थ गेला महाराज. 100 वर्ष तुम्ही जगला असाल, नाशिले, कोणाच्याच कामाला तुमचं जीवन आलं नाही, कोणाच्याच कामाला आलं नाही. केवढा भयंकर शब्द आहे हा. किंवा अजून काय बोलायला पाहिजे ज्ञानोबारायने. आणि हसणारा त्रयस्थ माणूस नाहीत, दिव्य दृष्टी मिळालेला संजय आहेत, त्यांचा एकनिष्ठ सेवक आहेत. तो म्हणतो म्हातारामुळे हसून म्हणतो, त्याला दिसत नाही आणि हा मनात हसतो. हे सगळं लक्षात ठेवा बरं. ही सभ्यता ज्ञानोबाराय चालता चालता शिकवते आपल्याला. हसा तुम्ही एखाद्यावर, पण थोडंसं मनात हसलेलं, म्हणजे त्याला असं वाईट वाटलं नाही पाहिजे. आणि मग ज्ञानोबाराय तो जो उकलतात 6वा अध्याय, म्हणजे प्रत्येक माणसाला आपल्या शरीराबद्दल आकर्षण आहे. प्रत्येक माणसाला आकर्षण आहे. आणि ते आकर्षण असं आहे की कुठेतरी असं वाटतं की माझं तारुण्य संपू नये, माझं सौंदर्य संपू नये, माझी प्रतिभा कमी होऊ नयेत. असं औषध जगामध्ये निघालं पाहिजेत की ज्याच्यामध्ये मी पुन्हा असं काळ जगलो पाहिजेत. दिवसेंदिवस माझं तारुण्य वाढलं पाहिजेत. शोधात असतात माणसं. आणि विज्ञान सुद्धा मनुष्याचं सौंदर्य वाढवायचा प्रयत्न करते. निसर्गाने जर एखाद्याला टक्कल केलेला असेल तर वैज्ञानिक लोक पैसे कमवतात आणि कृत्रिम केस डोक्यावर उगवतात. कशा करताय? चेहऱ्यावर जर सुरकुत्या पडत असतील तर चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करतात. वाईट वाटतं. आपला चेहरा आपल्याला बघवत नाही एवढं शरीराचं आकर्षण आहे. काहीच्या घरामध्ये टीव्ही नसेल, रेडिओ नसेल, पण आरसा नाही असं घर सापडणार. खरं की स्वतःबद्दलचं आकर्षण आहे, मी कसा. आणि ह्या छोट्या जिज्ञासेपोटी विचारवंतांनी या दिशेने वाटचाल केली. आणि मग त्या शरीराला अजरामर करण्याचा प्रयत्न केला. त्याचा मार्ग म्हणजे योगशास्त्र. आणि मग त्या शरीराला अजरामर करत असताना करता 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 एक एक तत्वाचा साक्षात्कार झाला. का शरीर म्हातारं होतं, कुठलं रसायन शरीरामध्ये बदलतं, काय बदल होता शरीरामध्ये, आणि झालेल्या बदलावर नियंत्रण कसं ठेवता येईल याचा तो प्रयत्न असतो. आणि मग योग्यांच्या लक्षात आलं काय काय प्रकार होतात. आणि मग त्यांनी ते तत्व शोधून काढलेले आहेत. अनेक शास्त्र जे आहेत ते वेगळे वेगळे आहेत. शरीराचं शास्त्र हे योगशास्त्र आहे. काय मन असेल तुमचं, कसं मन असायला पाहिजेत, त्या मनाचा प्रभाव शरीरावर पडतो. म्हणून मनावर नियंत्रण करण्यासाठी योग आहेत. आणि मन जर नियंत्रित झालं तर शरीरावर लोड येत नाही, मोकळं राहतं शरीर. मानसिक ताण असला ना तुम्हाला, कधीही लकवा जो आहे ना विचार न करणाऱ्या माणसाला येत नाही. कारण की विचार करत असताना शरीरातला रक्तप्रवाह तेज होतो, डोक्यामध्ये प्रमाणापेक्षा रक्त जास्त जातं आणि तिथे गाठ तयार होते किंवा एखादी नस जी आहे ते फाटते आणि तिथं मेंदूत रक्तस्राव होतो. त्याचं नाव आहे लकवा. काय एवढा रक्तप्रवाह झाला? विचार, सतत विचार. अहो गाडी जरी झाली, रस्ता मोकळा जरी झाला, पळवायची किती याला लिमिट आहे का नाही? शेवटी गाडीच आहे ती. तसं बॉडीच आहेत, किती तुम्ही याला वापरणार? 12 तास तुम्हाला जगायला दिले तर 12 तास आराम करा. लोक दिवसाही काम करतात, रात्री काम करतात. अहो 35व्या वर्षी हार्ट अटॅक, 40व्या वर्षी एखादा माणूस भेटला तर त्याला म्हटलं का रे बाबा कसं काय चाललेत, नातू वगैरे कसे? नाही म्हणे महाराज माझं लग्न नाही झालं अजून. म्हटलं अहो केस पांढरे झालेत, दात पडायला लागलेत, टेन्शन. योगशास्त्र, याचा अर्थ योगशास्त्र आहे. आणि हा मानसिक ताण शब्द नीट आहे का, कोणी दिलेला नाही,
फाजील अपेक्षा केली म्हणून तुम्हाला ताण निर्माण केला. अर्थ कळाला? कोणी निर्माण केलेलं नाही, शरीर आहे. ज्ञानोबरायांचं जर वाक्य ऐकलं तर अंगावर काटा येतो महाराज. आणि मेडिकली सिद्ध झालेले आहेत. शरीर विष्ठेपासून तयार होतं. मेडिकल सायन्स वाचून बघा तुम्ही. ज्ञानोबरायांनी खूप सुंदर लाज या शब्दावर व्याख्यान करताना केलेले आहेत. आऊट हातपणे शव हो निजीने. लाज लाज म्हणजे काय? कोणी शिव्या दिल्या, कोणी मारलं म्हणून लाज आहे, चुकीची कल्पना आहेत. विष्ठेच्या शरीरात 100 वर्ष राहायला मिळणं ही जगातली सगळ्यात मोठी लाज आहेत. एवढी अप्रतिम व्याख्या पृथ्वीवर कुठेच नाही लाजेची. विष्ठेचं शरीर आहे, तयार होताना उकडोनी नवमासवरे. शब्दाचा प्रयोग हा. वीट जशी भाजली जाते तसं तुमच्या शरीरातला जो कण असतो त्याला विष्ठेचा लेप असतो आणि तो भाजला जातो, उकडला जातो. आणि 9 महिने पोटामध्ये तुम्ही उकडत असता. उकडोनी नवमासवरी. आणि जेव्हा तुम्ही बाहेर येतात महाराज, खूप सुंदर ज्ञानोबा सांगतात, कशाचा अभिमान बाळगता तुम्ही? विष्ठेचा? काय तुमच्या शरीरामध्ये? 2 दिवस जर आंघोळ केली नाही तुम्ही आम्ही तर अंगाचा वास येतो, कारण की शरीर चुकीचं आहे. आणि अशा शरीराला सजवण्यासाठी, अशा शरीराला अजरामर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात. कसली बुद्धिमत्ता आली तुमची? कोण म्हणतो तुम्ही बुद्धिमान आहेत? विष्ठा कधी अजरामर होत असते? घाण वस्तू कधी अजरामर करण्याचा प्रयत्न करतात? आणि अशा शरीरातून ईश्वर प्राप्त होऊ शकतो एवढंच फक्त मनुष्याचं भाग्य आहे, बाकी कुठलंच भाग्य नाहीये. सगळं स्वप्नवत आहे. म्हणून शब्दांचे प्रयोग कसे बघा तुम्ही. बंधुर आत्मा आत्मनस्तस्य. दुसरं कोणी बांधव नाही आपल्याला, आपण आपले बंधू आहोत. जर आपल्याला हे तत्वज्ञान कळालं आणि त्या दिशेने जर वाटचाल केली तर. बंधुरात्मा आत्मनस्तस्य एनात्मैवात्मनाच अनात्मनस्तु शत्रुत्वे आत्मैव शत्रुवत वर्ते. शब्दप्रयोग नीट आहे का? आत्मैव, स्वतः बरोबर शत्रुवत वर्ते. शत्रूप्रमाणे व्यवहार करतो. कोण दुसरा व्यवहार करायला लागलाय? प्रमाणापेक्षा शरीराचा वापर अधिक करणं, प्रमाणापेक्षा शरीरावर भर देणं, प्रमाणापेक्षा शरीराला ताण देणं, आत्मैव शत्रुवत वर्ते. आणि काल सांगितलं मी तुम्हाला, पंतप्रधान असू नये तर तुम्ही असं, नाही तर दुष्काळावर काम करणारा असू द्या, गहू सगळ्यांना सारखेच आहेत. भारी दुकानातून घेतले तर 2 रुपये महाग असतील, पण गव्हाशिवाय मनुष्य दुसरं काही खाऊ शकत नाही. अन्न आहे. अन्नाची किंमत किती असते महाराज? 2 टाइम अन्नाचं मोल काय असतं? आणि त्याच्यावरच चालणाऱ्या शरीराकडून फाजील अपेक्षा करणं, फाजील काम करून घेणं, फाजील त्रास. म्हणून संत जे मुक्त असतात ना, मुक्त शब्दाचा अर्थ ह्या वासनेपासूनच मुक्त आहेत. सगळा वेळ आनंदासाठी असतो. कोणी उठवतच नाही सकाळी त्यांना, कोणी काम कराच म्हणत नाही, टेन्शनच नाही काही. मुक्त म्हणजे काय? ईश्वरच भेटला पाहिजे तुम्हाला मुक्त होण्यासाठी, जरुरी नाहीत. याला म्हणतात स्वतःचा उद्धार करणं. आत्मना आत्मानं उद्धरेत. स्वतःचा उद्धार करणं. आत्मैव आत्मना बंधू. आपण आपले खरे बांधव आहोत, दोस्त आहोत, मित्र आहोत. आणि आपल्या बरोबरच संवाद केला पाहिजेत, आपल्या बरोबरच बोललं पाहिजे. काय केलं दिवसभरातून? कोणाच्या नादी लागलास? किती वेळ नष्ट केलास? या नष्ट केलेल्या वेळेतून तू किती मोठा होऊ शकला असतास? कळणं अवघड आहेत महाराज या गोष्टी. म्हणून 6वा अध्याय स्वतःला घडवणारा अध्याय आहे, स्वतःला शिल्प करणारा अध्याय आहे. आणि ज्या माणसाने हे ऐकलं ना तो माणूस सुखी. 2 शब्द आहेत या 6व्या अध्यायाच्या मागे पुढे, खूप सुंदर आहेत. एक शब्द असा आहे, म्हातारा झाल्यानंतर ब्रह्मचारी राहू नका. सगळं संपलं, मग काय आता पोरांनी हाकलून दिलं सगळं, चला आळंदीला, ज्ञानेश्वर डोळा पाहू. आता डोळ्याने काहीच दिसत नाही, लक्षात ठेवा.
शक्नोती हैवय सोडून प्राक शरीर विमोक्षणात. शरीरावर ताबा सुटण्याच्या अगोदर काम क्रोधोत भवम वेगम यहा सोडून शक्नोती स युक्त स सुखी नरः. किती सिंपल व्याख्या आहे त्यासाठी. तो योग्य व्यक्ती आहे, काम क्रोधापासून निर्माण होणारा वेगांना सहन करणारा, प्राक शरीर विमोक्षणात, शरीराचा ताबा सुटण्याच्या अगोदर. आणि ज्याने शरीरावर ताबा मिळवला, काय वर्णन करतात महाराज त्याचं. जितात्मना प्रशांतस्य परमात्मा समाहिता. काय एक एक शब्द इतके सुंदर आहेत ना, ज्ञानोबांच्या ओव्यात अप्रतिमच आहेत. तो शरीरामध्ये असतो, शरीरामध्ये राहतो, परब्रह्मीचे नि पाडे. ब्रह्म जसं काय शरीर घेऊन चालले असं त्याच्याकडे पाहिल्यानंतर वाटतं. आणि साधूचं वर्णन आलं ना, देव असं भरभरून बोलतो. तुम्हाला जसं तुमच्या मुलाबद्दल बोलावं वाटतं ना, तसं देवाला सुद्धा आपल्या भक्ताबद्दल बोलावं वाटतं. माझ्या भक्ताने संसार सोडलाय, माझ्या भक्ताने असं केलेले आहेत, माझ्या भक्ताने तसं केलेले आहेत, माझा भक्त जितेंद्रिय आहे. आणि मग ते ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, तृप्त झालेला. हे शब्द फार वेगळे बरं का. तृप्तात्मा, तृप्त, ज्ञानाची इच्छा नाही, कशाची इच्छा नाही, काही नाही. तृप्त, कळून चुकलेलं आहे सगळं. मानवी जीवनाचं मोल कळालेलं आहे. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. विजितेंद्रिय हा, इंद्रियाला जिंकणारा. हे असं मला विषय वेगळा सांगायचा आहे बरं का. मी काही साधू सांगत नाही तुम्हाला, मी ज्ञानोबाराय सांगतो. हे असे शब्द ऐकले, असं ते वर्णन ऐकलं ना महाराज, त्या अर्जुनाच्या मनामध्ये काहूर तयार झाला. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, मुक्त, आनंद घेणारा. ते कुठेतरी अर्जुनाच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली, आपण जर असं झालं तर. हा योद्धा आहे, युद्ध करायला उभा आहे. सगळं विसरला की वर्णन केलं ना, माणूस काही गोष्टी विनाकारण घेतो. सेल्समॅन चांगला असला पाहिजेत, नाही त्या वस्तू तुमच्या गळ्यात घालतो. लग्न म्हणजे काय असतं महाराज. कुणीतरी मध्यस्थी व्यक्ती असतो, तो सांगतो काय मुलगी सुंदर आहे महाराज, अप्रतिम, स्वयंपाक बघा, तिचा चालणं बघा. ह्याच्या डोक्यात बसतं ते खरंच आहे. मग लग्न झाल्यानंतर सांगतात वर्णनच फक्त चांगलं होतं. रुक्मिणीचं काय झालं महाराज. कोणीतरी सांगितलं भगवान श्रीकृष्ण चांगले, तिथंच तिचं हृदय भगवान श्रीकृष्णाकडे गेलं. वर्णनातली ताकद आहे, क्षमता आहे. असं वर्णन करायला सुरुवात केली. विजितात्मा, प्रशांत आत्मा असे शब्द वापरले. त्या अर्जुनाचं मन जर असं गडबडलं ते. आणि ते आपण क्षत्रिय आहोत, आपल्याला युद्ध करायला पाहिजेत, गीता त्यासाठी सांगितलं, सगळं विसरला. आणि असं वाटायला लागलं जर असंच आपण झालो तर काय बिघडलं बरं. देवाला आवडतं ना, देव स्तुती करतो ना याची. मग आपणच जर असं झालं तर. ज्ञानोबारांनी जो संघर्ष दाखवलेला ना या ठिकाणी, तो फार गोड संघर्ष आहे. समाधी तर काही आपल्याला मिळणार नाही, पण ज्ञानोबारांचं मत आपल्याला कळेल काय संघर्ष असतो जीवनामध्ये. भगवंताच्या मनात संघर्ष सुरू झाला. मी वर्णन करतोय आणि अर्जुनाला अशी अपेक्षा निर्माण झाली. अर्जुन जर मला म्हटला ना की मला असं कर, माझी अडचण होईल. मोठी माणसं फार स्वार्थी असतात. कृष्ण सांगतो काय अडचण होईल. जर याला योगी बनवलं, परब्रह्म बनवलं, आम्ही दोघं जर एक झालो, बोलायचं काय. आणि मनुष्य हा अतृप्त असतो. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.